नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। पागरापाडा परिसरात पुन्हा वाघाचा हल्ला, 8 बकऱ्या ठार, गावकऱ्यांमध्ये भीती। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गावकरी संतप्त, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजनांची मागणी। पागरापाडा परिसरात पुन्हा एकदा वाघानं पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मागत्या दादा यांच्या मालकीच्या 8 बकऱ्यांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे पागरापाडा तसेच परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वारंवार वावर दिसून येत असून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत। यापूर्वीच्या घटनेत 7 बकऱ्या ठार, 1 बकरी जंगलात नेल्यानं बेपत्ता तर 2 बकऱ्या जखमी झाल्याचं सांगण्यात आलं होतं। यावेळीही वाघाच्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालंय। विशेष म्हणजे बकऱ्यांची राखण करण्यासाठी वडील आणि मुलगी मांड्यावर असताना वाघाचा वावर झाल्यानं त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। वाघाच्या भीतीमुळे त्यांनी आवाज करण्यासही धाडस केलं नाही। त्यामुळे आता केवळ पाळीव जनावरांचा प्रश्न नसून गावकऱ्यांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। वारंवार घटना घडूनही वन विभागाकडून अपेक्षित ती तातडीची कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। वन विभागाने केवळ घटनास्थळी पाहणी करून न थांबता वाघाचा माग काढावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। तसेच वाघाच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या मागत्या दादा यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी आहे। आज बकऱ्यांवर हल्ले होत आहेत, उद्या एखाद्या माणसाच्या जीवावर बेतण्याची वेळ येऊ नये। वन विभागाने आता गंभीर दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी किरसिंग वसावे यांनी केली आहे। दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, लहान मुले व पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तसेच वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात येत आहे। आता वन विभाग या घटनेची कितपत गंभीर दखल घेतो आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलतो याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। धडगाव प्रतिनिधी सुरतान पावरा।